धनगर वॉटरफॉल ना. सो आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही थांब 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 ते बघ ते बघ ते बघ. काय समजत नाही. निसर्गाच्या असं त्या साईडला बघ हाल कसं चाललंय. तर तसं तसं भोज डॅम तर हेच आहे धनगर वॉटरफॉल. धनगर वॉटरफॉल हे कुठल्या नदीचं पाणी काय? ही जे लाईन प्रकाश पडले ना. हा रस्ता खूपच खराब. खूपच उशीर झाल्यामुळे आपण आता धनगर वॉटरफॉल जाऊ शकत नाही. गरम गरम मक्का पण तिकडे मी बोललो तेव्हा पुढे तिकडे तिथून ते पुरा खाली जाते. अभी बात कर सकते हो, कोई पनिशमेंट नाही. एक लॉंग ड्राईव्ह म्हणू शकता त्याला. राईट पाऊस आलं इथे तर पाऊस स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तर आज आमचा अचानक प्लॅन झाला आहे की कुठेतरी आउटिंगला जायचं. जेवण वगैरे करून झालं तर आम्ही डिसाईड केलं की कुठे जायचं. तर ठरवलं की कुठे जायचं आपल्याला. धनगर वॉटरफॉल ना कोंडेश्वर साईडलाच आहे. आपण जाऊ कोंडेश्वरला आम्ही जाऊन आलो आहे पण माहीत नव्हतं की तिथेच जवळच एक फेमस धनगर वॉटरफॉल आहे. तर बघूया आता एक्सप्लोअर करूया कसं आहे तिथे ते. चालूया मग आता बारकीला पण घेतल्या सोबत जरा. जरा मी पण फिरून येते जरा. चला निघू. जिवंत आहेत ना प्राची. हो जिवंत आहेत ना सगळे. हो सर्वात मोठे आहेत ते आता काय ते साईज आहेत. नदीचे आहेत दादा ते. बरं ते काही कुठल्या थल्ल्या बिल्ल्यातल्या नाही. सो आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की आजूबाजूला किती छान हिरवळ आहे. तसं कोंडेश्वर भरपूर फेमस आहे नाही का. हो तर हे आहे भोजगाव. तुम्हाला कोंडेश्वरला जाताना लागतं. जिल्हा परिषदची शाळा आहे. गर्दी बघ ना किती रे. अजून गाडी येतात म्हणजे. हे आता दिवसा गेले असतील ना. आपल्या पाठीमागे पण रांगा लागलेत. हा पाठीमागे पण रांगा लागलेत. हो ना. कोणते तरी लेक व्ह्यू काही होतं ना रिसॉर्ट वाटते तिकडून आपण लेफ्ट घेतले. तिथून लेफ्ट घेतलं. आणि थोडंसं जवळ अजून गेलं असं तर कोंडेश्वर होतं. पण आता आपण तिकडे पण आम्ही लास्ट टाइम कोंडेश्वरचं थोडंसं ब्लॉक केलं होतं. हो ऍक्च्युली प्रॉपर केलंच नाही. हा धनगरमध्ये मला वाटत नाही क्राऊड एवढा. आणि किती सुम आहे ना. आय होप वी आर ऑन करेक्ट. नाही पण धनगरला वॉटरफॉलला क्राऊड खूप आहे. तिथे कुठला तरी पॉइंट आहे का ते वरती हे बघा ते लोक ते लोक आहे बघा. हेच आहे का आले का धनगर हेच आहे. अहो इथे डॅम आहे वाटतं. मग इथे छान व्ह्यू येणार आहे. आपण हे कोणचं डॅम आहे रे. भोज डॅम का बहुतेक. हा ना. इथून जाऊ शकता आपण. जाऊ शकतो ना. मी जाऊ शकते काय आता लई तेव्हा त्या स्कूटी घेऊन गेलेत वरती. बाप. तिकीट होतेस पाय तिकीट होतेस का हे तुला जवळ पडेल. इथं आरामात चालतोय तो. खूपच जायचं हे. चला फटाफट होऊ द्या. तर आता आम्ही आपल्याला मला वाटतं भोज डॅमच आहे. तर बघा किती छान पॉईंट आहे. मला वाटतं एक्सप्लोर करतोय. हो स्टिल एक्सप्लोर. चला या होऊ द्या फटाफट. एकदम खडी चढाई आहे पुढे अजून. ठीक आहे ना. किती छान आहे वातावरण इथं. असं वाटतं कुठेतरी लांब गावाला आलोय. एकदम लांब. नेचर मध्ये एवढं छान वाटायला लागलंय. बघ रस्ता बघ. एकदम शांती वाटायला. हो काय वेसला तर नाही ना आपण. नाही ना. नाही ना. या आदू नाही ठीक आहे. आपला जायचं होतं धनगर. आपण आता मधल्याच पॉईंटमध्ये थांबले. हे सगळं अनप्लॅन होतं. अनप्लॅन. हा पण किती हा हे कसले झाड आहेत रे. काय माहिती. बघ ना सगळे जागा जागी आहेत. चला चला होऊ द्या आरामात. काय काय नाही इतकं पण आपला एक्सप्लोर झाला तर ठीक आहे. अजून आमच्याची गरज नाही. बघ अजून वरती गेलं तर अजून. हा आता पायऱ्या आहे. चल निसर्गाच्या पावसाचं आता आलं असतं
हा हम्म. मग पण बरं झालं ना पाऊस नाही, हम्म. नाहीतर मग नीट असं फिरताना. छान वाटायला निसर्ग. वाव. भरले की रे हा ते फुल भरलेलं आहे. कोंडेश्वर पॉईंट त्या साईडला आहे. कोंडेश्वर कुठे? सॉरी, तिकडे 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 म्हणजे तिथून असं त्या साईडला आहे. लोक खाली उतरत असतील. हो मग काय मच्छी पकडतात बघ तिकडे. भंडारदरासारखं वाटतं ना, हो ना. पण भंडारदराचं Yeah. बारामध्ये तुझ्या अवतार दाखवू जरा. केस कसं उठतात बघ जरा. माझी ओढणी असं वाटतं मला कोणी खेचतंय. सांगू मी तुला दाखवतो तुझ्या केसांच्या हाल कसं चाललंय. सगळं असं वाटतं माझी ओढणीला कोणतरी खेचतंय पाठ. हो. एकदम स्ट्रेट होऊन जा एकदा. स्ट्रेट नाही, आणि तुझं पण नाका टाकेल. माझ्या काय तर तसं तसं. तुम्ही हेअरबँड नाही लावली. अरे नाही ना, हेल्मेट लावलं पाहिजे होतं. आता काय काढकाल कसं करणार. चला आता अजून आपल्याला लाभ द्यायचा. सगळ्यांनी उडते की काय हो अरे काय जोरात धक्का मारतो एकदम. है ना. हा असं वाटायला हवेमध्ये उडणार आहे का? आतमध्ये एकदम हे होतं. हा. इथून वरून खाली व्यक्ती किती छान आहे. चला निघूया आता. आपला मला वाटते अजून पण खूप असं त्या साईडला जायचं. हो, हवा खूप जास्त सुटलेली आहे. खूप जास्त आहे ना. हो. आणि पाणी बघा आता. पाणी मला वाटतं फुल आहे. 90% आहे की काय 100%. नाही 100 तर नाही बोलू शकत, नाही तर ते वरती आलं असतं. हा. पण हवा बघ काय केसामध्ये असं पाठी बघून असं जोरदार मारतात ना. असं वाटतं कोणतरी धक्का देतंय. हे समोरनं असलं तर त्या साईडला माळ खूप जास्त, म्हणजे ते पुरा कोंडेश्वर पॉईंट आहेत. तर आपण तिकडे आपण जाऊया नंतर कधीतरी, है ना. आता सध्या हे माळ. चला मग निघूया आपण आता. आणि तुम्ही बघितलं इथे असं वाटतं एकदम गाव आहे कुठेतरी, आणि तिथे बिल्डिंग आहेत. म्हणजे बदलापूर पासून किती जवळ आहे हे. हो ना, जवळच एकदम आहे. थोडंच अंतर आहे. तर आता मी जात्या भोज डॅम भोज डॅम तर हेच आहे. धनगर वॉटरफॉल हे तर अनएक्सपेक्टेडच होतं. अनएक्सपेक्टेड आहे. चला तर आता आपण पुढे निघाले जरा. हो, पण रस्ता जरा. हां, कोंडेश्वरच्या रस्त्याचं एकदम परफेक्ट आहे, म्हणजे कुठे काय हे नाही. हो, आणि हा तर मला कोंडेश्वरच्या वाटते रस्त्याने जाताना असं काय वाटत नाही, पण हा रस्ता खूपच खडतर आहे. हो. खडी आहेत खूप. आणि आपण आता स्कूटीवर आहे. हम्म. आणि कसे म्हणजे ठीक आहे, आपल्यासाठी अनएक्सप्लोर आहे, तर आपण जाऊ जरा. हो. आहे जरा बरं काय बघ. मग आपण आलोय का? मला वाटतं आपण काही चुकीच्या रस्ता आले, कारण तिकडे दुसरा रस्ता असेल. हा, म्हणजे आपण हे भोज डॅमला आपलं याला धनगर वॉटरफॉलला नाही आलोय का? दिस वे. अच्छा. ऍक्च्युली ते त्यांचं रिसॉर्ट दिस वे की धनगर वॉटरफॉल दिस वे ते नाही कळलं. हो ना. पण अजून बघा रस्ता परत कच्चा झाला आता. इथे काहीतरी प्लांट म्हणजे ते रेतीचं आहे हे का? रेतीच आहे अहो. ते पुरा चढती आहे. हो. धनगर वॉटरफॉल हे कुठल्या नदीचं पाणी काय? नाही. पण मला असं वाटतं आपण भलत्याच ठिकाणी आलो. आय शुअर? नॉट शुअर ऑफकोर्स. ठीक आहे, आपण इकडे थांबूया, मॅप बघूया. काय बोलीस? तर सूर्याचा प्रकाश बघा ना कसा पडलाय तिथे. हो, खाली त्या म्हणजे पूर्ण गॅप मधनं तेवढा आलाय, तेवढाच. हो. आणि तो आपल्याला तेवढाच हायलाइट होतो. तिथं म्हणजे ही जे लाईन प्रकाश पडली ना, हा, ते डोंगराच्या इथे. तर तिकडनं आपण चालत नाही जाऊ शकत का? कुठून? पुढे आहे ना. लांब आहे अजून, किती चालणार? लांब आहे. हा लांब आहे. चल ते आपण थोडंसं फिरू दे, कारण अंधार होत राहील. अहो, चालत येते ना मी. नको, चढ आहे. चढ तर आहे, काय रस्ता खराब आहे. रस्ता खूपच खराब आहे. खूपच जास्त, पण आरामसे जाऊ आपण, काय नाही. गाडीच्या टायरची हालत होईल. हो ना, तेच ना. मी ट्राय करतोय की जरा काय चालणार. रस्ता तर किती खराब आहे ना. अरे आपण आरामसे जाऊ, एवढं नाही. तरी पण पण हा गाडीला इथे किती- म्हणजे ते काय म्हणतात रे, स्पोर्ट्स बाईक ना, याते एक्सपल्स और हिमालयन ही आपली स्कूटी घरगुती. जरा स्प्लेंडर पण चांगली. स्प्लेंडर पण चालणार. स्प्लेंडर रफ अँड टफ आहे.
कुठं पण जातो. स्वस्त आणि मस्त. अयो काय 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 लागतंय ना. मलाच वाईट वाटतंय. हा ना. आय होप आता पुढे तरी स्टेबल असावा. रस्ता खूप खराब होता. हां जरा बरं आहे. वरती पकडल्यानंतर रस्ता कसा दिसत असेल? काय काय ना तिकडे ऑलमोस्ट जंगलसारखं आहे नाही. आपल्याला घरी पण जायचंय. असं अंधारातनं घरी जाणं बरं नाही. हो. लोक हाय म्हणजे करेक्ट जगा आहे नाही का. ते बघा तर तेच आहे ना. काय झालं आपलं उशीर झाल्यामुळे आपण आता धनगर वॉटरफॉल जाऊ शकत नाही. पण मग तर हेच आहे ना. हा पण मला वाटतं धनगर वॉटरफॉलचंच आहे ना पार्ट. मला वाटतं तिथून ते खाली जातंय तो हा वॉटरफॉल. का. हे वरची साईड असावी. रस्ता खूप तिथं खराब. खाली जाऊन बघूया ना. जाऊया आपण चले इज्जतच झालं. डायरेक्ट खाली जाऊ. जोरात पाऊस येण्याच्या आधी आपण आपला रेनकोट घालूया आणि जाऊ. हां बाईकला जास्त भिजू देऊ नको. या पटापट तिकडे आपण जाऊ. रेनकोट आणायला पाहिजे होतं का आपलं डिक्कीमध्येच आहे. बस झालं ना एवढं. हां ठीक आहे ना. चल जरा थांबतं का इकडे. तर आता पाऊस आला होता आपण थोडं इथे थांबल्या होत्या. गरम गरम मक्का पण तिकडे मीला बोललो हा प्राची नको. खाल्ले असते ना. तर आबाळ अचानक से आला एकदम जोरदार पाऊस. आपण जरा लवकर निघले असते ना. आपल्याला आणि हिरवं हिरवं झालं झाड. हां हे स्लिपरी होईल. बघा जरा लक्ष द्या जरा. म्हणजे मेन जे भरून आहे ना ते तिकडून येते है ना. हा हे पाणी इथून खाली जाते वाटतं. हो ना? इथे स्लिप होईल ना जरा सांभाळून. तेव्हा पुढे तिकडे तिथून ते पुरा खाली जाते. हा तू खाली जाते ना? हो तिकडून असं पुरा खाली येते. लोक तिकडे जातात बघा. ते असं तिथून असं नदी येते आणि तिकडून जाऊन लोक त्याच्या खाली आहेत. हो खाली तिकडून खाली का. तर आता आम्ही आता परतीचा प्रवास करूया. असं वाटलं होतं थोडंसं जर लवकर आले असते तर बघायला भेटलं असतं धनगर. ते पण त्याच्या ना त्या साईडला पुरा गावी साईडला. काय तुझं काय म्हणणं प्राची. आपल्याला उशीर झाला ना त्याच्यामुळे जाता नाही येते. निघायचं मग. तर इकडे तर जायला आपल्याला जाऊ शकत नाही ना तिथून. त्या साईडने फिरून जावं लागेल. साईडने जावं लागेल. हो गेले पाणीमध्ये उतरणार का तुम्ही. नाही अजिबात नाही. नाही. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही उतरायचं. तुम्ही पण नाही उतरू शकत. हां तेच म्हणतो. तिथे गेलं तर ते इथून हे स्टार्ट होते ते खाली आहे. आणि ते लई स्लिपरी आहे रिस्की आहे. सो ते अजून असं खाली तिकडून खाली पडतोय वाटते. तेव्हा तिथून कसं ते पडतोय. हाच तिकडे खाली मला वाटतं जास्ती पब्लिक असते. हो बघूया अगर आम्हाला ते पॉईंट भेटते तर ह्या साईडला नको ह्या साईडला. तर आपण किती माळ चढल्यात अजून आपण चढतही करते. हो पावसाळा असल्यामुळे थांब जास्ती थांब थांब ते बघ ते बघ दिसतंय तुला. हो का. हो ना बघ तर. दिसते. हां चला अजून आपण थोडंसं वरती जाऊया. इथून खाली उतरायचं आहे. अरे पूर्ण खाली लोक एकदम. ते भिजून आलेत वरती. हो आणि ते कोंडेश्वरचे पूर्ण ते माळ साईड हां चला मग घरी आता. हो लवकर यावं लागेल नेक्स्ट टाइम. आप भी बात कर सकते हो कोई पनिशमेंट नहीं है. अंधार होत चालले आता आपण फाट निघू. फायनली आता जाऊन आले आम्ही. उजेडाच आल्या. जसं ठरलं होतं तसं मी झालंच नाही. पण जे काय आहे ते आम्ही सगळं एक लॉंग ड्राईव्ह बनवू शकता त्याला राईट. हा म्हणजे जे काय झालं ते मजाच आली. हम्म. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये. तर आम्हाला कमेंट करून पण सांगा कसं वाटलं ते. तर आणि हा मला छान पण वाटला जाऊन एकदम फिरून लय भारी वाटलं. पण ते ऍक्च्युली ते चुकलं. सगळं अनप्लॅन होतं. अनप्लॅन होतं आणि कोणत्याही टाइमला आपण निघल्या थोडंसं उशीर हा झाला. आणि उशिराही झाला होता निघायला. तर- त्याच्यामुळे आम्हाला प्रॉपर ब्लॉग आणि विकेंड असल्यामुळे थोडं क्राऊड होतं. क्राऊड पण होतं आणि उशीर झाल्यामुळे नीट एक्सप्लोर करता नाही आलं. पण जे काय होतं आपण मध्ये थांबून काय एन्जॉय केलं मस्त. पाऊस आलं इथे तर पाऊस नाही पण तिथे पाऊस होता. हो तर असंच मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पण पूर्ण व्हिडिओ बघत राहा आम्हाला सपोर्ट करत राहा. सपोर्ट करत राहा. ठीक आहे.